इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या महापालिका कामकाजाच्या पहिल्याच सभेत महापौर विनायक कोंडल यांनी तब्बल 52 विषयांना मंजुरी दिली. अनेक मुद्द्यांवर विरोधकांना नामोहरम करत सर्वांशी समन्वय साधून महापौर विनायक कोंडल यांनी आपल्या प्रशासकीय कामकाजाची चुणूक दाखवली. दरम्यान विरोधकांनी अनेक प्रस्ताव घाई गडबडीत दाखल केल्याने विषय चर्चेला आल्यानंतर त्यांची चांगलीच गोची झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कर सवलत योजनेचा प्रस्ताव आणला. हा विषय चर्चेला येताच परंतु सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी ही योजना भाजप सत्तेत असताना 2019 पासूनच लागू असल्याचे निदर्शनास आणून दिले. या योजनेचा लाभ वीरपत्नी, स्वातंत्र्य सैनिक अशा घटकातील 750 कुटुंबे घेत असल्याचेही सांगितले. विरोधकांमध्ये ज्येष्ठ नगरसेवक असूनही विरोधकांनी अपुऱ्या माहितीच्या आधारावर प्रस्ताव आणल्यामुळे सभेत विरोधकांची पुरती फजिती झाली. कर थकबाकीदारांनी 31 मार्चपूर्वी कर भरले असताना सोलापूर महानगरपालिकेकडून शास्ती फी आणि 50% सवलत जाहीर करण्यात आली होती. परंतु अधिकाधिक कर वसुली व्हावी आणि महापालिकेचे उत्पन्न वाढावे याकरता सत्ताधारी भाजप सदस्यांनी ही शास्ती फी 100% माफ करावी असा प्रस्ताव सभेत सादर केला. यावर महापौर कोंडाल यांनी सकारात्मक निर्णय घेत 100% शास्ती फी माफी देण्याचा निर्णय घेतला. एकूणच शुक्रवारी झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर विनायक कोंडाल यांच्यासह सभागृह नेते नरेंद्र काळे, ज्येष्ठ नगरसेविका रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजपच्या अनुभवी नगरसेवकांनी सभेसमोर आलेल्या विविध विषयांमध्ये नागरिक, नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात समन्वयाची भूमिका घेऊन शहर विकासाच्या विषयांना प्राधान्यक्रम देत मंजुरी दिल्यामुळे सबका साथ सबका विकास हे धोरण राबवल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये आणि शहरवासियांमध्ये शुक्रवारी होती.